नमस्कार भावांनो, तर गाव लहान आणि कीर्ती महान याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या बेळगावमधील आंबेवडी गाव. या गावातील गणपती बाप्पांच्या मूर्त्या आणि डेकोरेशन म्हणजे टॉपचा विषय. पहिला तर ही गणपती बघायला आलो, गणपतीची मूर्ती तर एक नंबरच होती आणि ह्या मंडळाने डेकोरेशन असलं केलेलं नाही, शब्दात सांगता येत नाही. इकडनं पुढे दुसऱ्या मंडळाची गणपती बघायला आलो, इथं बघितल्यावर भूताचं डेकोरेशन केलेले. तर आमची दोस्त का भूतात बिहातेशी म्हटल्याशी भूतात बी टँक चुलेत बघा. डेकोरेशन बघून ते आतमध्ये आलो तर इथली बाप्पांची मूर्ती पण एक नंबरच होती. मग तिकडनं दुसऱ्या मंडळाचा गणपती बघायला आलो. आतमध्ये जाऊन बघतो तर काय एकदम जुन्या घरातलं डेकोरेशन केलेले. आतमध्ये आल्याबरोबर कुठल्या तर जुन्या घरातच आलो असं वाटत होतं. असं फिरून जायला पण वाट होती. तर इथं खुरपा, शेणी, बुट्टी ते सगळंच ठेवलेले बघा. तिकडनं त्याच गल्लीमध्ये घरच्या गणपती बघायला गेलेलो. इथं बघितल्यावर डेकोरेशन तर टॉपचा विषय केलेले. श्री जगन्नाथचं डेकोरेशन केलेले. बरोबर करायला 15 दिवस लागले म्हणे बघा. तर इथं एक रथ पण होता. मग त्याला दोरीने ओढला तसं रथ पुढे येत होता. त्या घरातलं डेकोरेशन बघून पुढच्या घरामध्ये आलो तर इथं बाप्पांची मूर्ती विठ्ठलाच्या अवतारची होती. तर इथं जुन्या काळात एका गावातली लोक कसं राहत होते याचं उत्तम उदाहरण दिलेले. म्हणून सांगतो, गणपती बाप्पांची मूर्ती आणि डेकोरेशन बघायचं असेल तर आंबेवडीला नक्की येऊन बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि तुमच्या भावाला फॉलो करा.